कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्चहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंगलभवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी। मंगलभवन मंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी। सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम चोरी जुग पानी। सिया राममय सब जग जानी करहु प्रणाम चोरी जुग पानी।
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी जगद्गुरु जगदवंद्य संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे कोल्हेवाडी नावाचं गाव, या गावामध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत तुकोबराय अखिल सर्व संत मांदियाळी सर्वांच्या कृपानुग्रहाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, बरोबर आहे। असं सुंदर असं नियोजन ग्रामस्थांनी केलेलं आहे, म्हणून सर्वात अगोदर सर्व ग्रामस्थांना सर्व सप्ताह कमिटीला मी मनापासून धन्यवाद देते। आणि या कीर्तनासाठी उपस्थित सर्वच परिसरातून आलेली टाळकरी भजनी मंडळी, त्यामध्ये आत्ताच ज्यांनी गोड अशी पहिली चाल गायली आदरणीय हरिभक्त परायण प्रकाश महाराज यांनाही धन्यवाद, हे देखील उपस्थित आहेत। त्यांना पाठीमागे ज्यांनी साथ केली आदरणीय हरिभक्त परायण राऊत महाराज यांना देखील कोटी कोटी धन्यवाद। तसेच सर्वच टाळकरी विनेकरी बाबापासून ते पार ताईंपर्यंत, आज ताईंनी कीर्तनाची सुरुवात फार छान केली हा। असं वाटत होतं की खरंच क्लासिकल तयारी असली पाहिजे, गोड गायन आहे, एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा। विनेकरी बाबापासून ते इथपर्यंत सगळीच टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक। आणि या ठिकाणी समोरचे तुम्हाला यूट्यूब चॅनल दिसतंय, संगीत कला प्रेमी यूट्यूब चॅनलचे सर्व आज या ठिकाणी पकवाजाला साथीसाठी आहेत आदरणीय हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग महामेरू, जेवढ्या पदव्या द्याव्या तेवढ्या कमीच आहेत। हरिभक्त परायण माऊली महाराज खोटे हे देखील उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद। आणि आपल्याच गावचं वैभव, आपल्याच गावचं रत्न, मृदंग क्षेत्रातील एक चांगलं ज्यांचं नाव आहे हरिभक्त परायण मृदंग विशारद मृदंग अलंकार राम महाराज यांनाही धन्यवाद। टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी, कारण आपल्या गावचं नाव त्यांना रोशन केले बरं का। आणि दुसरी गोष्ट आहे साऊंड सिस्टीम, सगळं व्यवस्थित आहे पण सिस्टीम जर चांगली नसेल ना तर काहीच उपयोग नाही। घरामध्ये
तुम्ही कितीही माल मसाला आणून दिला पण बाई जर सुगरण नसेल तर काही उपयोग नाही, भाजीचा सत्यानाश होतो. अगदी गोड अशी सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादांनाही धन्यवाद आहे. कारण कोणाचं सोनं करायचं आणि कोणाची माती करायची त्यांच्याच हातात आहे बघा. म्हणून मी कुठेही गेले तरी सिस्टीमवाल्यापाशी विनम्रच असते. दादा तुमच्या मनानं जे द्यायचं तर द्या, जास्त त्रास देत नाही. म्हणून गोड सिस्टीम त्यांनी दिलेली आहे. आणि आज मला इथं घेऊन येण्याचं ज्यांनी काम केलं, माझे पती माझ्यासोबत आहेत, आदरणीय कोरडे महाराज. कारण कुठल्याही एका कर्तबगार स्त्रीच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. एकटी महिला काही करू शकत नाही. महिलांनी स्वतःला लय शहाणं समजायचं नाही. आज जर कितीही अंगामध्ये कला असेल पण घराच्या बाहेर नाही पडू दिली तर काही चालत नाही. म्हणून आज महाराष्ट्रभर मला घेऊन फिरतात. म्हणून माझ्या पतींच्याही चरणावरती नतमस्तक. आणि आज माझे कीर्तनामध्ये उपस्थित आहेत जे उद्यापासून माझ्या कथेला तबल्याची साथ करणार आहेत, आदरणीय विनय दादा. खूप दुरून आलेत बरं का, त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळे वाजवा. आणि तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोते मायबा, बाहेर बसलेले, वट्ट्यावर बसलेले, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि आपल्या सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की माझं परमार्थिक भाग्य उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणतात माझं परमार्थिक भाग्य उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ना ती चिंता आता अजिबात राहिली नाही. अवघी चिंता वारली. हे कशामुळं घडलं सगळं तर संत दर्शनी हा लाभ, संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये हा लाभ प्राप्त झाला म्हणतात तुकोबराय. कोणता लाभ प्राप्त झाला तर तो पद्मनाभ परमात्मा, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ परमात्मा मी जोडला, प्राप्त केला. बरं, पुढं काही साधकांनी विचारलं तुकोबरायांना की तुकोबराय तो परमात्मा तुम्ही प्राप्त केला ठीक आहे, पण तो तुम्ही ठेवला कुठे? त्यावेळेस तुकोबराय उत्तर देतात, संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. बरं, पुढे विचारले ठीक आहे तुकोबराय तुम्ही तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये साठवला, पण तो कुठून आणला? त्यावर तुकोबराय सांगतात की तो परमात्मा मी कुठूनच आणला नाही, तर तो मूळचाच माझ्याकडे आहे. तो पूर्वीचाच आमच्याकडे ठेवा होता, परंतु अज्ञानामुळे आम्ही त्या भगवंताला ओळखू शकलो नाही. संताच्या चरणावर भाव ठेवला आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या बाबा सापडला. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस हे महत्वाचे आहेत. एक आहे जन्माचा दिवस आणि दुसरा लग्नाचा, दुसरा आहे मरणाचा. एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा. आपण जन्माच्या दिवसाला महत्त्व देतो म्हणून काय करतो? वाढदिवस साजरा करतो, बरोबर आहे. आणि मरणाच्या दिवसाला महत्त्व देतो म्हणून काय करत असतो? वर्ष श्राद्ध करतो. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा हे दोन्ही दिवस आहेत. येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकोबरायांच्या येण्याचा दिवस आणि संत तुकाराम बीज हा त्यांच्या जाण्याचा दिवस आहे. बरं, तुकोबराय म्हणतात या 2 दिवसापेक्षाही मी एका 3ऱ्या दिवसाला जास्त महत्त्व देतो. कोणता दिवस आहे तो? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार. 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 केला अंगीकार तुका म्हणे. केला अंगीकार तुका म्हणे. केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवार हा माझ्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस हे तुकोबराय मानतात. बरं, काय झालं असेल त्या दिवशी?
असं काय घडलं असेल? तर तुकोबराय सांगतात, त्या दिवशी मी तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर झोपलेलो असताना मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नामध्ये माझे सद्गुरू आले, बाबाजी चैतन्य. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. बाबाजी अपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. हा वरचा फॅन बंद करा बरं थोडा वेळ. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. रामकृष्ण हरी हा सिद्ध मंत्र आहे. पहा, उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा, सिद्ध मंत्र आहे. बघा, देवाचे अनेक अवतार आहेत, अनंत अवतार आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू, दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, घेसी भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू, कनवाळू कृपाळू, दिना लागी उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. चक्र गदा पद्म सहिता करे. चक्र गदा पद्म सहिता करे. देखिला देखिला देवाचा देवा, संदेह निवाले. तुझेपणा. देखिला देखिला देवाचा देवा, संदेह अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित करी. देखिला देखिला माय देवाचा देव, देव आदि देव बरवा. समाधान जीवा पाहता वाटे गे. देवाचे अनेक अवतार आहेत, अनंत अवतार आहेत आणि अनेक अवतारामध्ये देवाची वेगवेगळे नाव आहेत. बरोबर आहे. जशा भगवंतांना लीला केल्या तसे तसे भगवंताचे नाव पडले. गोवर्धन उचलला, नाव पडलं गिरीधारी. बरोबर आहे. उकळाला, स्वतःला बांधून घेतलं देवानं, नाव पडलं दामोदर. अशा अनेक लीला केल्या, अनेक नाव पडले. विष्णू सहस्त्रनाम आहे, गोपाल सहस्त्रनाम आहे. परंतु सगळ्या नावामध्ये देवाची दोन नावं साजिरी सांगितली. कोणती? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. 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 हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. आपुली आपणा करा सोडवाना. आपुली आपणा करा सोडवाना. हृदय मंदिरे स्मराकारे. हृदय मंदिरे स्मराकारे. आपुले आपणा करा सोडवाना. आपुले आपणा करा सोडवाना. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. हे दोन नावं साजिरी सांगितले. बघा, राम हे नाव या जीवाला रममान करणारे आणि कृष्ण हे नाव या भवसागरामध्ये बुडालेल्या जीवाला वर आणण्याचं काम करतं. कृष्ण नाव हे लिहायला कसं आहे बघा, अगोदर क काढलेलं आहे आणि त्याला खाली काय आहे? रकार आहे. रकार तो कसा आहे? असं आकड्याप्रमाणे. बरोबर आहे की नाही? ककाराच्या खालचा जो रकार आहे ना, तो आकड्यासारखा आहे. या संसार सागरामध्ये बुडालेल्या जीवाला वर आणण्याचं काम करतो. बघा, पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये आजही ती प्रथा चालू आहे. विहिरीतलं पाणी काढण्यासाठी कशाचा वापर करायचे? जारचा, पोहऱ्याचा. बरोबर आहे ना?
बकेटला रस्सी बांधलेली असायची आणि ती बकेट त्या विहिरीमध्ये सोडायची. बरं जर ती बकेट त्या विहिरीत पडली तर ती कशानं काढायची? गळ सोडायचे, बरोबर आहे ना. असे भरपूर आकडे असते त्याला. तो गळ त्या पाण्यामध्ये सोडला की ती बकेट त्याला अडकून वर यायची. तसं हा कृष्ण नावाच्या ककाराचा जो रकार आहे ना, या भवसागरामध्ये बुडालेल्या या जीवाला वर काढण्याचं काम करतो. म्हणून राम आणि कृष्ण नाव हे जगात सुंदर आहेत. हे जग में सुंदर है दो नाम, दो नाम, दो नाम. हे जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण हो या राम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे. चाहे सीता राम कहो, चाहे सीता राम कहो, चाहे राधे श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो, श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम म्हणून रामकृष्ण हे जगात सुंदर नाव सांगितले. तुकोबराय म्हणतात, माझे सद्गुरू माझ्या स्वप्नामध्ये आले, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि पुढं काय मागितलं म्हणतात? भोजना मागती तुप पावसेरा, पावसेरा. पडिला विसरा स्वप्ना माझी, पडिला विसरा स्वप्ना माझी. भोजना मागती तुपा पावसेरा, पावसेरा. पडिला विसरा स्वप्ना माझी, पडिला विसरा स्वप्ना माझी. भोजना मागती तूप पावसेरन, पडला विसर स्वप्न माझी. आता पावशेर तूप मागितलं म्हणजे काय मागितलं? बघा, तूप हे संसारातलं सार आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही सांगा महिला मंडळी, जर घरातलं तूप संपलं, तुम्ही ठरवलं दुधानं दिवा लावायचा, लागेल का? नाही. मान्य आहे, तूप हे दुधापासूनच तयार होतं, पण दुधाने दिवा कधी लागू शकत नाही. जर लावण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? सासू म्हणेन बरं दिवा लावायली, बरोबर आहे की नाही? दिवा नाही लागणार. म्हणजे सार गोष्टीला महत्व आहे. जसं संसारामध्ये तूप सार आहे, तसं परमार्थामध्ये चित्त सार आहे. चित्ताला फार महत्व आहे. तुम्ही कीर्तनामध्ये बसलात आणि तुमचं चित्त कुठे तर म्हणले तण झालेल्या कापसात आहे, जमल का? नाही जमणार. मग त्याला काय म्हणतात? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी चित्त नाही नामी, तरी चित्त नाही नामी. हो त्रिवेणी संगमे नाना तीर्थ में, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. हो चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमीन, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. किती तीर्थाटन केलं, किती काही तीर्थयात्रा केल्या, पण जर नामामध्ये चित्त नसेल तर उपयोग नाही मायबाप. बघा, तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगेन मी. आमच्या गावामध्ये एक असा माणूस आहे,
हे रियालिटी बरं काही काही कोणाचं ऐकून सांगत नाही. माझी स्वतःची दिंडी आहे तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याकडून. तर आमच्या गावातला एक माणूस मला म्हणलं, ताई मला दिंडीत यायचं यावर्षी. म्हणलं बरं झालं, चांगली संकल्पना आहे. आणि मग तो माणूस दिंडीमध्ये आला. बघा कधीच घर सोडलेलं नाही, दिंडीमध्ये आला. आमची ट्रक देहूमध्ये पोहोचली, तिथून पालखीचं प्रस्थान चालू झालं. तर त्या देहूमधून निघल्यापासून तर पंढरपूरमध्ये येईपर्यंत त्याचं एकच असायचं, 2 टाईम माझ्याकडे यायचं आणि ताई घरी फोन लावायचा हो, थोडा फोन लावून द्या. आणि काय विचारायचं माहिती आहे, दोडकी किती कॅरेट निघाले, भाव कसा लागला, कोणत्या आडतीमध्ये कोणत्या बिटामध्ये टाकला, त्याचं हेच असायचं बरं का. पंढरपूर जवळ आलं बुवा. आणि एक आजी आमच्या गावामध्ये अशी आहे, तिनं जवळपास 22 वर्षापासून वाऱ्या केल्या न चुकता. आणि आता त्या आजी फार थकल्यात, त्यांना आता चालणं होत नाही, म्हणून आता ते वारीमध्ये येत नाहीत. परंतु जशी ट्रक गावातून निघते ना तसं चिंतन चालू असतं. आता दिंडी देहूमध्ये पोहोचली असेल, आता पालखीचं प्रस्थान झालं असेल, पुढे आता आकुर्डीमध्ये आली असेल, इंदापूरचं रिंगण चालू असेल, आता लोक पंढरपूरला आली असतील, चंद्रभागेचं स्नान केलं असेल, असं सारखं मनामध्ये चिंतन कुठलंय, तिकडचं आहे. मग मला सांगा, तो वारीत आलेला माणूस जास्त पुण्यवान आहे का ती घरी बसलेली आजी? मग यालाच काय म्हणतात, जवळी नाही चित्तन काय मांडी येले प्रेत. तुम्ही इथं बसलत कीर्तनात पण तुमचं चित्त इथं नसेल तर आपल्यात आणि प्रेतामध्ये काहीच बदल नाही. म्हणून चित्ताला फार महत्व आहे. बघा सार गोष्टीला महत्व आहे. तुम्हाला संसारातलं थोडंसं आपल्या व्यवहारातलं उदाहरण सांगून पुढे जाते. आपल्या घरातली जर साखर संपली आणि आपल्या घरी पाहुणे आले, आपल्याला चहा करायचा आहे, तर तुम्ही काय करताल महिला मंडळी? हां, साखर संपली आहे घरातली, मग काय करताल? काहीतरी पर्याय असेल ना, शेजाऱ्याकडून उसने आणताल. बरं जर शेजाऱ्याकडे नाहीच मिळाली तर आता दुकानाहून तरी आणावंच लागेल, बरोबर आहे ना. आता पाहुण्यांना बिना चहाचं पाठवता येत नाही. बरं यदा कदाचित दुकानही बंद आहे, मग काय करताल? असं तर म्हणणार नाही ना, घराच्या पाठी मग 2 एकर ऊस आहे, आणा 2-4 काणे टाका दुधात. चहा तर होणार नाही, पण दूध खराब होईल, बरोबर आहे ना. तिथं साखरच लागते. तसं साऱ्या गोष्टीला फार महत्व आहे मायबाप. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी मला काय मागितलं? चित्त मागितलं. हां, आता हा मुद्दा आपला संपला चित्ताचा. पण हे पावशेर म्हणजे काय आहे बघा. 1 किलोचे समान 4 भाग केले तर त्याच्या 4थ्या हिश्श्याला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्रानं या अंतकरणाचे 4 भाग केले आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यापैकी पावशेर हिस्सा म्हणजे चित्त आहे. 1/2 किलो तूप मागितलं याचाच अर्थ चित्त मागितलं. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, ते चित्त मी सद्गुरूंच्या चरणावर ठेवलं आणि माझ्या हृदयात असलेला परमात्मा मला प्राप्त झाला आणि माझं भाग्य उजळलं. हे अभंगाचं प्रथम उजळाल्या भाग्यात, उजळाल्या भाग्यात, उजळले भाग्यात, उजळले भाग्यात, उजळाल्या भाग्यात, उजळाल्या भाग्यात, उजळले भाग्यात, उजळले भाग्यात. अवघी चिंता वारलिया, अवघी चिंता वारलिया, संत दर्शनी आला, संत दर्शनी आला. अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, वारली संत दर्शने आला, संत दर्शने आला.
वारली. तुकोबराय म्हणतात, संताच्या चरणावरती भाव ठेवला आणि माझ्या हृदयातला परमात्मा मला प्राप्त झाला. बघा आता थोडं एका एका शब्दाचा आपण विचार करू. उजळले भाग्य आता. आता उजळणं या शब्दाचा अर्थ काय हो? उजळणं या शब्दाचा अर्थ काय? एखाद्या वस्तूला चमक आणण्यासाठी, चकाकी आणण्यासाठी केलेली प्रक्रिया म्हणजे उजळणं. बरं, भाग्य कशाला म्हणतात? आता भाग्याच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत बघा. संसारिकाचं भाग्य वेगळं आणि परमार्थ करणाऱ्याचं भाग्य वेगळं. संसारामध्ये आपण भाग्यवान कोणाला म्हणतो? ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला आपण भाग्यवान म्हणतो, बरोबर आहे ना? एखाद्याला सुंदर पत्नी मिळाली आपण त्याला भाग्यवान म्हणतो. एखाद्याचा मुलगा कर्तबगार निघाला आपण त्याला भाग्यवान म्हणतो. या संसारातल्या व्याख्यात. अहो, संसारात लोक भाग्यवान कोणाला म्हणतील सांगताच येत नाही. एका माणसाच्या बकरीला 3 पिल्ले झाले, लोक म्हणतात काय भाग्यवान आहे. कशाची आपण भाग्याची व्याख्या कशी करतो, बरोबर आहे की नाही? आणि परमार्थ करणाऱ्याची भाग्याची व्याख्या वेगळी आहे. तुकोबराय म्हणतात, बायका मुलं धन दौलत मी याला भाग्य समजत नाही, मग कशाला भाग्य समज? भाग्य तरी नो हे धन पुत्र मारा, निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत भाग्य तरी नो हे निकटवास बरा संत पाये, हो निकटवास बरा संत पाये. भाग्य तरी नो हे धन पुत्र मारा, निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत पाये. भाग्य तरी नो हे निकटवास बरा संत पाये, निकटवास बरा संत पाये. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. तुकोबराय म्हणतात, मी याला भाग्य समजत नाही. सतत संतांचा सहवास घडणं, संतांच्या चरणाची सेवा करायला मिळणं, मी याला भाग्य समजतो. बघा भाग्याच्या व्याख्या कशा आहेत. संतांची संगती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, देवाची आपल्यावर कृपा होणं हे भाग्याचं लक्षण आहे. आणि मनुष्य शरीर मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. हे शरीर माणसाला भाग्यानं प्राप्त झालेलं आहे. बडे भाग मानुस तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथन गावा. बडे भाग मानुस तन पावा, बडे भाग माणूस तन पावा. खूप मोठ्या भाग्यानं हे मनुष्य शरीर आपल्याला मिळाले. साधू संत सांगतात की जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसं हे शरीर आहे. परंतु इतकं अनमोल असणारं शरीर, पण लोकांनी याचं काय केलंय? कोळसा केला. कोळसा. काहीही खाऊन काहीही पिऊन व्यसनाधीन झाले लोकांनी या अनमोल अशा देहाचा काय केलाय? कोळसा केलाय. बघा, माणसाला संधी एकदाच येते जीवनामध्ये, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. एक लोहार होता. लोहार. लोहार कळतो ना? मडके घडवणारा लोहार. हुशार आहेत बघा इथले लोक. लोहाराचा व्यवसाय काय असतो? तो लोहार रोज जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, भली मोठी मोळी डोक्यावर घ्यायचा आणि ती घरी आणून ती वाळवायची. नंतर ती लाकडं जाळायचे, त्याचे कोळसे बनवायचे आणि ते बाजारात विकायला न्यायचे. असा त्याचा व्यवसाय होता. एकदा काय झालं, तो लोहार जंगलामध्ये लाकडं तोडायला गेला आणि त्याच जंगलामध्ये त्या राज्याचा राजा शिकारीसाठी आला होता. आता राजाला एका झाडावरती पक्षी बसलेला दिसला. राजानं आपला धनुष्य काढला, त्या धनुष्याला बाण लावला आणि एकटक त्या पक्षाकडे पाहत होता. इतक्यामध्ये जवळच एका बिळातून भला मोठा साप निघाला आणि राजाच्या दिशेनं जाऊ लागला. आता हे सगळं चित्र कोण पाहते? लोहार पाहतोय बरं का, लक्ष असू द्या. हे सगळं चित्र लोहार पाहतोय आणि लोहारानं बघितल्याबरोबर धावतच लोहार गेला, राजाला धक्का दिला. राजाही खाली पडला, लोहारही खाली पडला. काही क्षणापुरता त्या राजाला त्या लोहाराचा राग आला.
पण उठून बघितलं तर भला मोठा साप दिसला. आता मात्र राजा प्रसन्न झाला. राजाला वाटलं अरे या लोहारामुळं आपला जीव आज वाचलाय. आणि राजानं प्रसन्न होऊन त्या लोहाराला 5 एकरची चंदनाची बाग दिली. किती एकरची? 5 एकर. आता चंदनाची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. 5 एकरची चंदनाची बाग दिली आणि राजा तिथून निघून गेला. असा बराच काळ मध्ये गेला बघा. चांगले 4-5 वर्ष मध्ये गेले आणि एके दिवशी सहज राजाला त्या लोहाराची आठवण झाली. राजाला वाटलं अरे चला नेमकं लोहाराचं काय चाललंय बघू. कारण आता चंदनाची बाग दिली म्हटल्यावर लोहार तर भरपूर श्रीमंत झाला असेल. आणि श्रीमंत झाले लोक पैसा भरपूर आला की काय करतात? एक तर बंगला बांधतात नाही तर गाडी घेतात. याच्या पलकड काय का पैसा लय मोठा झाला म्हणून तुम्ही भाजीत चुरून खाणार का? नाही. मग राजा निघाला. चला म्हणलं लोहाराचं काय चाललंय बघू. तिथं गेला जिथं त्याची झोपडी होती तिथं गेला. बघितलं तर आहे तीच झोपडी, काहीच परिवर्तन नाही. राजानं त्याला विचारलं अरे तुला मी 5 एकर चंदनाची बाग दिली आणि तुझी परिस्थिती आहे तशीच. त्यानं सांगितलं राजेसाहेब अहो माझ्यासारखा आनंदी माणूस नाही. अहो पूर्वी मला फार कष्ट पडायचे. लांब जंगलात जायचं, तिथून मोळ्या आणायच्या, मग वाळवून त्याचे कोळसे बनवायचे, मग बाजारात विकायला न्यायचे. म्हणलं आता जंगलात जायची गरजच नाही, इथंच लाकडं तोडायचे आणि इथंच जाळायचे. अरे दादा तुला एवढी संधी दिली त्या संधीचं सोनं कर. म्हणून माणसानं देखील ही जी शरीर आहे ही चंदनाची बाग आहे आणि ही बाग देवानं आपल्याला दिली आहे, परंतु आपण त्याचा कोळसा केलाय. म्हणून कबीरदासजी सांगतात क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया हो, भगवान के नाम से क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. म्हणून मायबाप हा मनुष्य देह हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तुकोबरे सांगतात माझं भाग्य उजळलं, उजळले भाग्य आता. आता हा शब्द वापरला आपण. आता शब्द कधी वापरतो बघा.
ज्यावेळेस आपला एखादा मुद्दा सांगून क्लिअर झाला, एखादी गोष्ट आपण सांगितली आणि ज्यावेळेस आपण दुसरा मुद्दा सांगायला लागतो त्यावेळेस आता हा शब्द वापरत असतो. बघा तुकोबरा एका अभंगामध्ये सांगतात की माझं हे मन इकडं तिकडं धावत होतं, आतापर्यंत हे मन इकडं तिकडं धावत होतं, परंतु देवा एकदा तुझे चरण पाहिले ना, आता हे मन कुठंच धावत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया, आता कोठे धावे मन तुमचे चरण देख लिया, आता कोठे धावे मन तुमचे आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता हे मन देवा कुठंच धावत नाही. किंवा आणखी समजण्यासारखं सांगते बघा, दोघं पती पत्नीमध्ये जोराचं भांडण झालं, एवढं भांडण की पाहायचंच काम नाही. त्या नवऱ्यानं जे नाही ते बोलून घेतलं, पण आता ऐकण्याची एक मर्यादा असते, एक कॅपॅसिटी असते. तिनं ऐकायचं तोपर्यंत ऐकून घेतलं नाही, एकच शब्द वापरला कोणता, आता. वा तुम्हाला पुढचं पाठच आहे, आता बस झालं. म्हणजे इथं आपण आता शब्द वापरतो, उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली. आता चिंता, चिंता ही प्रत्येकाला आहे, चिंता नाही असा एकही माणूस नाही, बरोबर आहे. भले तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. बघा पिंजरा सोन्याचा असू दे किंवा लोखंडाचा, पिंजरा तो पिंजराच आहे. दोन पोपट आहेत, एक पोपट दुसऱ्याला चिडवतोय, अरे बघ मी सोन्याच्या पिंजऱ्यात आहे, अरे तू तर लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे. पण तुम्ही सांगा, सोन्याचा जरी असला तरी मायबा बंधनच आहे. तो पोपट स्वतंत्र आहे का उडण्यासाठी? नाही. तसं संसार गरिबीचा असू द्या किंवा श्रीमंतीचा असू द्या, चिंता ही प्रत्येकाला आहे. फक्त तुम्हाला वाटतंय आमचं बरं आहे ना आम्हाला वाटतंय तुमचं बरं आहे, पण घरोघरी मातीच्या चुली, सगळ्यांचं सारखं आहे. परंतु चिंतेमध्ये फरक आहे बघा. संसारिकाची चिंता वेगळी आहे आणि परमार्थिकाची चिंता वेगळी आहे. आणि या चिंतेचा उगम कुठून होतो माहिती आहे? चिंतेचा उगम होतो इच्छा. जोपर्यंत आपली संसारातली इच्छा संपत नाही ना, तोपर्यंत चिंता कधीच आपली पाठ सोडत नाही. माणसानं मोबाईल घेतला की माणसाला वाटतं अरे नाही नाही आता आपल्याकडे गाडी पाहिजे. गाडी घेतली की वाटतं नाही नाही फोर व्हीलर पाहिजे. बरं इकून तिकून फोर व्हीलर घेतली, पण शेजाऱ्याने इनोवा घेतली की आपल्याला वाटतं नाही नाही आपल्यालाही तशीच पाहिजे. म्हणजे इच्छा वाढत जातात. संसारामध्ये अनेक वस्तू आहेत म्हणून माणसाची इच्छा ही वाढत जाते, पण परमार्थामध्ये एकच वस्तू आहे, ती म्हणजे तो परमपिता परमेश्वर. एकदा का त्याची प्राप्ती झाली ना, पुन्हा चिंता मिटते. विठ्ठल 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 विठ्ठल. पण मायबाप आपल्या संसारातली इच्छाच पूर्ण होत नाही. माणसाच्या गौऱ्या पुढे जातात तरी सुद्धा हावच असते माणसाला, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. एक साधू महाराज होते, एका गावामध्ये आले. असा मारुतीचा पार होता. त्या मारुतीच्या पारावर बसले आणि सगळ्या गावातल्या लोकांची रोज सकाळी त्यांच्याकडे लाईन लागायची. प्रत्येक जण आपापल्या व्यथा आपापल्या अडचणी त्या साधू महाराजांना विचारायचे. एकदा असंच गावातला एक श्रीमंत माणूस त्यांच्याकडे आला आणि त्या श्रीमंत माणसानं त्या साधू महाराजांना काय मागितलं असेल, काय विचारलं असेल, कल्पना करा. एवढा श्रीमंत आहे की त्याचा पैसा कुठं कुठे त्यालाच माहित नाही, तरी सुद्धा त्यानं काय मागितलं असेल? त्यानं मागितलं, महाराज मला याच्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी मी काय करू? बघा, याच्यापेक्षा श्रीमंत होण्यासाठी मी काय करू? आता महाराजांनी ओळखलं हे गिराईक कोणत्या कॅटेगरीतले. महाराज म्हणले एक काम करा, तुम्ही घरी जा परत आणि म्हणले तुम्ही अंगणातले खडे वेचून आणा. खडे तुम्ही जेवढे खडे वेचून आणताल ना तेवढे मी हिरे बनवून देतो. काय सांगितलं? जेवढे खडे आणताल तेवढे हिरे बनवून देतो. तो माणूस घरी गेला, आपल्या अंगणातले खडे वेचले, एक टोपली भरली, डोक्यावर उचलली आणि पुन्हा विचार केला, नाही नाही जेवढे खडे तेवढे
हिरे म्हणलं अजून वेचायचे. पुन्हा टोपली खाली उतरवली. पाहता पाहता मोठे मोठे पोते भरले, ट्रॅक्टरमध्ये टाकले आणि कुठं आला? मारुतीच्या पारावर. पाहिलं तर महाराजही नाही आणि हिरेही नाही. अशी परिस्थिती बघा आपली. आशेच्या पोटी जन्म जातो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक यत्न मुक्ती नाही केला. हिंडता दिशा पावला माया वेष्टीला जीव माला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा पावला माया वेष्टीला जीव माला. म्हणून जोपर्यंत संसारातली आशा माणसाला सुटत नाही ना, आसक्ती, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चिंताच आहे. तुम्हाला चिंता जर मिटवायची असेल तर तुम्हाला परमार्थाची वाट धरावी लागेल. पण माणसाचं मन असं आहे ना, हे परमार्थाकडे लागत नाही मायबाप, याला संसारच गोड वाटतो. जो खोटा आहे, जो आसार आहे, तो संसार या मनाला गोड वाटतो. म्हणून अनेक संतांनी रचना केल्या या मनाला उद्देशून. ओ पापी मन करले भजन, मौका मिला है तो करले जतन. बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. हाँ ओ पापी मन कर ले भजन, ओ पापी मन कर ले भजन. मौका मिला है तो कर ले जतन. बाद में प्यारे पछताएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. जब पिंजरे से पंछी निकल जाएगा, जब पिंजरे से पंछी निकल जाएगा. म्हणून मायबाप जोपर्यंत संसारातली आसक्ती सुटत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागची चिंता दूर होत नाही. तुम्ही म्हणता ना आम्हाला का आता संसार सोडायला सांगता का? नाही, संसार सोडा असं कोणत्याच संतांनी सांगितलं नाही. संसार करून परमार्थ करायचा आहे. पण कसा? देवा हे सगळं काही आम्ही करतोय हे कशासाठी? हे सगळं तुला समर्पित. देवा माझं मी जे दिवसभर करतोय ना, जे माझं कर्म, ते सगळं तुझ्या चरणावरती समर्पित. असं म्हणून जर संसार केला तर तुमचा संसारच परमार्थ स्वरूप आहे. म्हणून संसारामध्येच राहा, पण त्याची आसक्ती धरू नका. जोपर्यंत तुमची संसारातली इच्छा, संसारातली आसक्ती संपत नाही तोपर्यंत तुमची चिंता दूर होत नाही. बरं, आता तुकोबारायांना कोणती चिंता होती? तुकोबाराय म्हणतात माझी चिंता वारली. कशाची चिंता होती हो? कै मी उद्धार पावेला, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेला, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेला, पावेला, काय कृपा करील नारायण. कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. कैमी उद्धार पावेला, कैमी उद्धार पावेला. कहे खंडायला कर्म, कहे खंडायला कर्म.
नेमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तो भगवान परमात्मा मला कधी प्राप्त होईल हे कृपा करून तुम्ही मला सांगा. ही तुकोबरायांना चिंता होती. पण आता ती चिंता वारली म्हणतात. वारली बरं का, कोणता शब्द वापरला? चिंता वारली. आता चिंता मिटली म्हणू शकत होते, चिंता पळाली म्हणू शकत होते, चिंता दूर निघून गेली असं सुद्धा म्हणू शकत होते. पण चिंता वारली हाच शब्द का वापरला माहिती आहे? तुकोबरायांना माहिती आहे निघून गेलेली 8 दिवसात वापस येते. काहींना कळलं, काहीला नाही कळलं, उशिरा कळलं. पण मी त्याच्याविषयी बोलत नाही, मी चिंतेविषयी बोलते. हा बघा, निघून गेलेली 8 दिवसात वापस येते. पण एकदा वारली म्हटल्याच्या नंतर उद्भवण्याचा प्रश्नच नाही. विठ्ठल हे बघा, विठ्ठल विठ्ठल म्हटल्याबरोबर तुम्ही टाळी वाजवत जा. कारण कीर्तनामध्ये टाळी वाजवली ना, हाताच्या रेषा बदलतात बरं का, माणसाचं भाग्य बदलतं. कीर्तनात बसल्यानंतर टाळी वाजवलीच पाहिजे. तुम्ही जर टाळी वाजवली नाही ना, शेजारच्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं. वाजवायची का नाही तुम्ही तुमचं बघा. आता बरेच माता मौल्या खांबाला टेकन देऊन झोपलेल्या दिसतात बघा. असं करू नका. झालं फक्त 1 तासभर कीर्तन आहे आपलं, फ्रेश बसा थोडंसं आणि टाळी वाजवा. बघा, जर आपण पोत्यामध्ये धान्य भरतच राहिलो, पोतं जर हलवलं नाही तर काय होतं माहिती आहे? पोतं रिकामं राहण्याची शक्यता असते. म्हणून कधीतरी हलवलं पाहिजे. पण काही पोते हलतच नाहीत. विठ्ठल विठ्ठल कुठपर्यंत आलो होतो आपण? कोल्हेवाडीपर्यंत. काय चाललं होतं? वारली. बरोबर आहे. अवघी चिंता वारली. सजग आहेत बरं का श्रोते, खरंच वा. अवघी चिंता वारली. तुकोबराय म्हणतात आता ती माझी चिंता वारली. कशामुळे? तर संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे माझ्या जीवनामध्ये मला एक लाभ प्राप्त झाला. कोणता लाभ? तो पद्मनाभ परमात्मा मला भेटला. बरं, देवाला जर प्राप्त करायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही. संताच्या संगतीत आल्याच्या नंतरच देवाची प्राप्ती होते. जीव आणि देव यांची भेट घालून देणारे मध्यस्थी म्हणजे संत आहेत. बघा, प्रत्येक गोष्टीला मध्यस्थीची गरज असते. कुठली साधं व्यवहारातलं उदाहरण असू द्या, कुठलंही व्यवहारातलं उदाहरण घ्या. साधा म्हशीचा सौदा करायचा असलं तरी सुद्धा मध्यस्थी लागतो. किंवा मुलीचं लग्न जरी जुळवायचं असेल तरी मध्यस्थी लागतो का नाही? लागतोच. तो मध्यस्थी माणूस इकडे मुलाकडच्यांना जाऊन पटवून देत असतो, अहो मुलगी एवढी सुंदर आहे, एवढी सुलक्षणी आहे की साक्षात लक्ष्मी. मग ती इकडं आल्यावर कडक लक्ष्मी होते. पुन्हा तोच माणूस इकडे जाऊन सांगतो, अहो काय मुलगा सुंदर आहे, अमुक अमुक कंपनीमध्ये नोकरीला एवढा पगार आहे आणि दिसायला तर अगदी राजकुमार आहे आणि गुण तर एवढे सुंदर आहेत की बघा सुपारीचं खांड सुद्धा खात नाही, बाकी सगळं जमतं. असं पटवून देतात. बरोबर आहे की नाही? हे मध्यस्थीचं काम आहे. तसं कुठल्याही गोष्टीमध्ये मध्यस्थी हा महत्त्वाचा आहे. तसं या जीवाच्या व्यथा देवाला सांगून, देवाच्या कथा जीवाला सांगून देवाचं आणि जीवाचं मिलन करून देणारे संत आहेत. म्हणून संताच्या संगतीमध्ये माणसानं राहिलं पाहिजे. मनुष्य जीवन हे संगतीवरती आधारलेलं आहे. मनुष्य जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. माणूस एकटा राहू शकत नाही. कोणाची ना कोणाची संगत त्याला करावीच लागते. तुम्ही जर ठरवलं नाही मी एकटाच राहणार कुठंतरी जंगलामध्ये, शक्य आहे का? नाही शक्य. बरं राहील माणूस 2-4 दिवस, तिथून पुढं मोबाईल दिला तर मसन वाटत राहते. बरोबर आहे की नाही? पण एकटा माणूस राहू शकत नाही. माणूस हा संगत प्रिय प्राणी आहे. पण संगत कोणाची करावी कोणाची करू नये हे माणसाला समजलं पाहिजे. म्हणून संगत करत असताना सज्जनाची केली पाहिजे. अरे 100 वेड्याचा मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा नोकर बनून राहिलेलं चांगलं. म्हणून संताची संगती, तुकोबराय म्हणतात संताच्या चरणावरती भाव ठेवला आणि माझ्या हृदयातला परमात्मा मला सापडला. बरं, काही साधकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला ठीक आहे, पण तो तुम्ही कुठे ठेवला?
त्यावर तुकोबराय म्हणतात संपुष्ट हे संपुष्ट हृदय हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुण पोटी साठवो करुण पोटी करुणी पोटी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. असं कीर्तनकाराच्या बोलण्याकडे लक्ष पाहिजे बघा. लगेच समेवर उचललं पाहिजे. खरंच असे टाळकरी पाहिजेत बघा. नाहीतर कधी कधी होतं विषय निघून लांब जातो पुन्हा प्रमाण उचलतात पाठीमागून. विषय निघून गेल्यावर समेवर अगदी प्रमाण उचललं पाहिजे. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे आणि जे गायकाच्या ओठात आहे ना ते आमच्या माऊली दादाच्या बोटात आहे आणि जे माऊली दादाच्या बोटात आहे ना पुढचं ऐकून घ्या. जे माऊली दादाच्या बोटात आहे ते तुमच्या गावकऱ्याच्या नोटात आहे. विठाला 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 विठाला. तसं माऊली दादा अपेक्षेनं आले नाही बरं का. प्रेमा खातीर आले ते आमच्यासोबत. अगदी गोड स्वभाव. बघा कुठपर्यंत आलं तर आपलं संपुष्ट हे हृदय पेटी बरोबर आहे ना. करोनी पोटी साठव. तुकोबराय म्हणतात तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. आता भगवंताला कोणी कोणी हृदयात साठवलं. संत जनाबाई हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंदिला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंदिला. धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. हा गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर गळा बांधोनिया दोर. हो धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर. संत जनाबाईंनी देखील देवाला आपल्या हृदयामध्ये कोंडलं. हृदयबंदी खाना केला ना हात विठ्ठल कोंदिला. देवाला जर कोंडायचं असेल ना तर हृदयाचं जेल करावं लागतो. तो इतरत्र कुठेही कोंडला जात नाही मायबाप. त्याला हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. आणखी कोणी देवाला हृदयामध्ये ठेवलं. संत शिरोमणी सावता महाराज. संत सावता महाराज पंढरपूरला जायचे. एकदा पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान केलं. भगवंताचं दर्शन घेतलं आणि वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि सावता महाराजांनी संसार आणि परमार्थ या दोन्हीवरती विचार केला. सावता महाराजांनी मनात विचार केला की अरे परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची गरज नाही.
संसार सोडण्याची गरज नाही. म्हणून सावता महाराजांनी आपली शेती करत असतानाच कांदा मुळा भाजीमध्ये विठ्ठल पाहिला. कांदा मुळा भाजीमध्येच विठ्ठलाचं स्वरूप पाहिलं. आपली शेती करत असतानाच ते भगवंताला आळवलं. एके दिवशी सावता महाराज अशी मोठ चालवत होते. आज मात्र मुखामध्ये भजन नाही कुठलंच, शांत मोठ चालवत. आणि इतक्यामध्ये समोरच्या झाडावरती बसून एक कावळा ओरडत होता. कारण पूर्वीच्या काळी दारावर बसून कावळा ओरडला की काय समजायचे? शकुन, कोणीतरी पाहुणा आज आपल्या घरी येणार आहे. बरोबर आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका अभंगात सांगतात, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. कावळा ओरडला की शकुन समजायचे. तसं आज एका समोरच्या लिंबाच्या झाडावर बसून कावळा ओरडू लागला. सावता महाराजांच्या मुखातलं भजन बंद आहे, पण चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा आनंद आहे. इतक्यामध्ये झप 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 असा पावलांचा आवाज सावता महाराजांच्या कानावर पडला. पाठीमागं वळून पाहिलं तर कोणीतरी एक वाटसरू तिथून येत होता. सावता महाराजांनी पाठीमागं वळून पाहिलं तर तो वाटसरू वाकडी वाट करून सावता महाराजांकडे आला आणि सांगितलं, अरे सावतोबा, मला फार तहान लागली आहे, मला पाणी प्यायचं आहे. सावता महाराज म्हणतात, अहो या ना, पाणी प्या, मोठ चालू आहे. तो वाटसरू तिथे आला. सावता महाराजांनी ओंजळीमध्ये पाणी ओतायला सुरुवात केली आणि जसं खाली जो पाट होता ना, त्याला आपल्याकडे दांड म्हणतात, त्या दांडामध्ये सावता महाराजांचं लक्ष गेलं तर या वाटसरूचं प्रतिबिंब सावता महाराजांना दिसलं. डोक्यावरती मुकुट परिधान केलेलं आहे, अंगावरती पिवळा पितांबर आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे आणि तो किरीट कुंडलधारी, शंख चक्र गदा हातामध्ये. तो भगवान परमात्मा सावता महाराजांना त्या पाण्यामध्ये ते प्रतिबिंब दिसलं. एवढा आनंद झाला, एवढे भाव विभोर झाले सावता महाराज आणि भगवंताचे चरण पकडले. देवाने सावता महाराजांना आपल्या हृदयाशी लावलं आणि आता मात्र देव म्हणतात, सावतोबा, आता जास्त बोलत बसू नको, आता मला बोलायला जास्त वेळ नाही. का? कारण माझ्या पाठीमागे चोर लागलेत. कोण होते होते चोर? संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज. देव म्हणतात, मला कुठंतरी लपव, माझ्या पाठीमागे 2 चोर लागले आहेत. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, देवा, तुम्हाला लपवणं एवढं सोपं आहे का हो? तुम्हाला लपवणं म्हणजे वाऱ्याला पिंजऱ्यात कोंडल्यासारखे, हे शक्य नाही देवा. देव म्हणतात, सावतोबा, अरे अध्यात्माची भाषा मला शिकू नको, काहीतरी कर आणि मला पटकन लपव. सावता महाराजांनी आपल्या हातातला जो विळा आहे ना, त्या विळ्यानं आपलं हृदय फाडलं आणि देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागरा प्रेमाचे आगर, सावता सागरा प्रेमाचे आगर. सावता सावता सागरा प्रेमाचे आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा.
सावता महाराजांनी देखील देवाला हृदयामध्ये कोंडलं. अशी जर लिस्ट काढली ना तर भली मोठी यादी तयार होईल. कोणी कोणी देवाला हृदयात कोंडलं. अहो ज्ञानी नाम अग्रगण्यम असणारे, बुद्धिमताम वरिष्ठम असणारे हनुमंतराय यांनी सुद्धा देवाला हृदयात कोंडलं. सीतामय्या, रामजी, लखनजी. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. म्हणून हनुमंतरायांनी देखील देवाला हृदयात कोंडलं. तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवू. बरं पुढे विचारलं तुकोबाराय तो परमात्मा तुम्ही साठवलं ठीक आहे, पण तो कुठून आणून साठवला असं म्हटल्याबरोबर तुकोबाराय सांगतात की तो परमात्मा मी कुठूनच आणला नाही, तो मुळातच मला प्राप्त होता. तुका म्हणे होता तुका ठेवा म्हणे होता ठेवा.